नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट म्हणजे मृद जलसंधारण विभागाची सरळ सेवेची परमनंट सविस्तर जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो आपण अभ्यासक्रम, वयोमर्यादा, पात्रता, अर्ज फी किती आहे अशी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, ही सविस्तर पूर्ण जाहिरात सरळ सेवेची आलेली आहे. टोटल मित्रांनो 670 जागा भरल्या जात आहेत. तुमच्या प्रत्येक कॅटेगरीला या ठिकाणी त्यांनी वॅकेन्सी ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये 670 मध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्गाला सर्वात जास्त 253 जागा आहेत, EWSला 67, इतर मागासवर्गासाठी 129, विशेष मागास प्रवर्गासाठी 16, त्यानंतर NTB, NTC, NTD या सर्वांसाठी देखील वॅकेन्सी पाहू शकता या ठिकाणी तुम्ही. त्यानंतर अनुसूचित जमाती 56 आणि अनुसूचित जाती 85 अशा सर्वांसाठी वॅकेन्सी आहेत. समांतर आरक्षणामध्ये मित्रांनो फक्त महिलांसाठी आणि खेळाडूंसाठी जागा राखीव आहेत. तर हे सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार जागा आहेत. आता मित्रांनो, हे जे पद भरलं जाते जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब ग्रुप बी ची पोस्ट आहे. खूप पॉवरफुल पोस्ट आहे आणि थोडी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे मित्रांनो, गॅजेटेड पोस्ट नाही आहे, नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. त्यामुळे सरळ सेवेनीच ही भरली जाते. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पेमेंट किती असणार आहे पहा, 41,800 ते 1,32,300 7व्या वेतन आयोगानुसार, प्लस याच्यामध्ये भत्ते असणार आहेत. तर मित्रांनो, जलसंधारण अधिकारी होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2023 मध्ये ही जाहिरात असणार आहे. नंतर जाहिरात कधी प्रसिद्ध होईल सांगता येत नाही मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला 10 जानेवारी 2023 पर्यंत अप्लाय करायचे आहेत. आता तुम्हाला फीज किती असणार आहे पहा, जसं की खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 1,000 रुपये फीज असणार आहे. TCS किंवा IBPS तुमची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी कंडक्ट करेल. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये तुम्हाला फीज असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो ही फीज जी असणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन सर्व माहिती देखील भेटून जाईल. आता मित्रांनो, ही जी पदभरती होते यासाठी मग वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे, जसं की मित्रांनो आपण जर पाहिलं पात्रतेमध्ये तुमचं किमान वय जे असणार आहे 19 वर्ष कंप्लीट झालं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये 2 वर्ष वयामध्ये सूट देखील आहे तुम्हाला कोविडमुळे पदभरती न झाल्यामुळं. तर याच्यामध्ये 19 वर्ष ते 38 वर्षे खुल्या प्रवर्गासाठी, प्लस 2 वर्षे म्हणजे या ठिकाणी खुल्या प्रवर्गाला 19 ते 40 आणि राखीव प्रवर्गासाठी 19 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा असतील. शैक्षणिक अर्हता मित्रांनो काय ठेवण्यात आलेली आहे पहा, जलसंधारण अधिकारी गट ब चं पद आहे, स्थापत्यमधलं पद आहे. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे. यापैकी एक कुठलंही झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांनी म्हटलं आहे की 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका असेल किंवा मित्रांनो पदवी असेल किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट प राजपत्री सेवा प्रवेश नियम जो आहे त्यानुसार ही पात्रता आहे. तर मित्रांनो, डिग्री डिप्लोमा तुमचा झालेला आहे सिव्हिलमधून तर तुम्हाला या ठिकाणी चांगला चान्स आहे, कारण की जागा देखील जास्त आहेत मित्रांनो. 670 जागा आहेत आणि याच्या अगोदर देखील मित्रांनो सिव्हिलच्या भरपूर साऱ्या वॅकेन्सी आलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो बरेच विद्यार्थी जॉईन झालेले असतील, तर इथं स्पर्धा देखील तुमची कमी असणार आहे. इतर विभागांची जसं की जलसंधारण अधिकारी फक्त मित्रांनो पदवीवरती असेल किंवा इतर मित्रांनो दुसऱ्या डिपार्टमेंटचा असेल, इंजिनिअरिंग सिव्हिलचा आहे किंवा मित्रांनो इलेक्ट्रिकलचं वगैरे दुसरं बाकी जर पोस्ट आल्या तर तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी बाकीचे देखील व्हिडिओ पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सिव्हिलची सध्या आलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सिव्हिलबद्दलची माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो याची परीक्षा कशी होणार आहे तर बघा, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरास 25% गुण तुमचे मित्रांनो वजा केले जाणार आहेत, हे लक्षात राहू द्या. म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला अवलंबण्यात येणार आहे. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला तांत्रिक प्रश्न सर्वात जास्त असतील, 120 गुणांसाठी तांत्रिक प्रश्न असतील आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतील ते. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी व मराठी यासाठी 20 गुण तुम्हाला असतील. टोटल 200 गुणांची प्रश्नपत्रिका असेल, 100 प्रश्न असतील आणि 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. नॉर्मलायझेशन देखील याचं होणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये आता तुमचा डिटेलमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यांनी डिटेलमध्ये देखील दिलेला आहे किंवा मग टेक्निकल क्वेश्चनमध्ये काय विचारलं जाईल जेणेकरून तुम्ही त्यानुसार तयारी करू शकता. तर टेक्निकल क्वेश्चन जे आहेत 120 मार्काचे, त्याच्यामध्ये पहा इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, थेअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, डिझाईन, रिएन्फोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर, लिमिट स्टेट मेथड असेल, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, टेक्निकल इंजिनिअरिंग असेल,
कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असतील, सर्व्हिविंग असेल, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन असेल, त्यानंतर फ्लूइड मेकॅनिक असेल, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असेल, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन असेल, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर अँड टेक्निक्स असतील, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग असेल, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट असेल. तर हे तुमचे मित्रांनो डिप्लोमा लेवल सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेक्निकल क्वेश्चन 60 मार्काचे 120 गुणाचे तुम्हाला 60 प्रश्नाचे 120 गुणाचे असतील. त्यानंतर इंग्लिशमध्ये मित्रांनो तुम्हाला काय असेल 20 मार्काला असणार आहे सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि पॅसेज वगैरे. त्यानंतर मराठीमध्ये देखील मित्रांनो सेम तेच असणार आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये जर पाहिलं तर करंट अफेअर्स विचारलं जाईल तुम्हाला. हे मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असेल. वर्ल्ड जगाचं त्याचबरोबर भारताचं आणि विशेष करून महाराष्ट्राच्या अभ्यासाबद्दलचं. त्यामध्ये जिओग्राफी असेल, महाराष्ट्र जिओग्राफी असेल, इंडियन इकॉनॉमी असेल, इंडियन गव्हर्नमेंट आणि एन्व्हायरमेंट असेल. याच्यावरती 10च प्रश्न असतील. बुद्धिमत्ता चाचणीवरती देखील 10 प्रश्न असतील 20 गुणासाठी. तर हा डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला असेल. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. मित्रांनो, सध्याची जलसंधारण विभागाची भरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क झेडपी या सर्वांसाठी तुम्हाला सरळ सेवा भरतीसाठी तयारीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो स्पेशल सामान्य ज्ञान हा जो विषय आहे तुमचा याची तयारी करण्यासाठी वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी TCS IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला GS म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर हा संदर्भ तुम्ही यूज करू शकता. TCS IBPSने मित्रांनो 2022-23 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षामधील त्यांनी घटकनिहाय याच्यामध्ये वर्गीकरण करून दिलेले आहे. जसं की मित्रांनो राज्यघटना असेल, त्यानंतर इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण असेल, संगणक असेल, स्टॅटिक्स GK असेल किंवा काय ॲक्ट्स असतील त्यांचं मित्रांनो तुम्हाला घटकनिहाय वर्गीकरण या पुस्तकामध्ये भेटेल. आणि मित्रांनो स्पेशली TCS IBPSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचं देखील त्यांनी घटकनिहाय वर्गीकरण या टॉपिकनुसार केलेलं आहे. तर मित्रांनो 2023-24 मध्ये आत्ता सध्या होणाऱ्या कुठलीही TCS IBPSची सरळ सेवेची कोणतीही भरती असेल तर त्यामध्ये GS म्हणजे सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला कॉमन असतो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्या विषयामध्ये 25 मार्काला असेल किंवा मित्रांनो 20 मार्काला असेल त्याचे मित्रांनो या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी 400+ प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील केलेला आहे. त्यामधून हे प्रश्न घेतलेले आहेत. या पुस्तकाची तयारी मित्रांनो TCS IBPSने घेतलेल्या 2023 पर्यंतच्या 21 प्रकारच्या प्रश्नपत्रिकांना समोर ठेवून मित्रांनो हे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो याचं लेखन संकलन मेघदूत हेर्लेकर सर TCS IBPS तज्ज्ञ आहेत, विकास सिंधाळकर, सचिंद्र कुरुन सर जे कर सहाय्यक आहेत त्यांनी केलेलं आहे. तर तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो परिपूर्ण तयारी करण्यासाठी हे पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो उपलब्ध होऊन जाईल. सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये जे की विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे.